लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूपच एका टर्निंग पॉइंटवरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच या मालिकेमध्ये आता मात्र असं काही वळण आलेलं आहे की इथून आता मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. गुरुजींची भविष्यवाणी काय होती, गुरुजींनी अशी आता विचित्र भविष्यवाणी का केली होती आणि आता गुरुजींच्या या भविष्यवाणीचा अर्थ काय. त्याचबरोबर आता मात्र धनंजय म्हणजेच आता काव्य आणि नंदिनी या दोघांच्या वडिलांनी जे काही सांगितलं होतं त्याचा या सगळ्याशी काय संबंध होता आणि अचानकपणे आता काव्याच्या बाबतीत जे काही घडलंय ते काय आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता दोघ जण म्हणजे विजय आणि आता स्वतः वसू हे दोघ जण चर्चा करत आहेत. मुळातच त्यांच्यामध्ये रम्याची कमतरता तर आहेच, पण आता दोघ जण चर्चा करत असताना विजय सांगतो काहीही झालं ना तरी सुद्धा आपण आता यांचाच डाव म्हणजे गुरुजींचीच भविष्यवाणी यांच्यावरती उलटवायची आहे. आणि त्यावरती वसू म्हणते पण कसं, यांचं तर आपल्यावरती खूप बारीक लक्ष असतं, म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती हे लोक इतकं लक्ष ठेवून असतात ना की आता काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये गोष्टी करणं जरा कठीण जाणार आहे. आणि यावरती तो म्हणतो सासूबाई तुम्ही काही चिंता करू नका, मी आता काहीही करू शकतो. म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा ते आता आपल्यासोबत जर चुकीचं ती काव्य वागते ना तर काव्याला धडा हा मिळालाच पाहिजे, पण तो काही आपण नाही शिकवायचा आहे. आपण ना मानसिकरित्या या सगळ्यामध्ये सगळ्यांचं असंच मनोबल करून ठेवायचं की गुरुजींनी हे सांगितलं, गुरुजींनी ते सांगितलं आणि त्यानंतर गोष्टी आता आपोआप कशा घडतील ते बघा. यावरती मग आता इकडे सांगायला लागते वसू आपोआप कशा गोष्टी घडतील. यावरती तो म्हणतो तुम्हाला फक्त आता जावयावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. सगळं जे काही आहे ना ते मी घडवून आणणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी कॉन्टॅक्टमध्ये आहे, तो म्हणजे आता इकडे रम्याने मला जे काही सांगितलंय त्यानुसार सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हटल्यावरती मग आता वसू सांगायला लागते ठीक आहे, पण आता तुम्ही जे काही कराल ना ते जरा जपून, कारण काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये अशी काही लोक आहेत ना जी आता तुमच्यावरती संशय ठेवायला टपूनच बसलेली आहेत आणि म्हणूनच जरा तुम्ही अलर्ट राहा. यावरती तो सांगायला लागतो तुम्ही सासूबाई चिंता करू नका, मी आहे ना, मी या सगळ्यामध्ये सगळं बरोबररित्या करेन. असं म्हटल्यावरती मग आता इकडे फक्त काय करायचं हे सगळं त्यांनी आता वसूला सांगितल्यावरती वसूचं प्लॅनिंग सुरू. वसू आता इकडे मानिनीच्या समोर आलेली आहे आणि मानिनीच्या समोर येऊन वसू आता सांगायला लागते हे बघ, म्हणजे खरं सांगायचं तर आता मला या सगळ्यामध्ये चिंता वाटते ना, म्हणून मी तुला बोलते. मला गुरुजींचं हे काही कळत नाही. आज पण मी ज्या वेळेला रम्यासाठी प्रार्थना करायला मंदिरामध्ये गेले होते ना तिकडे पण मला गुरुजी भेटले होते आणि गुरुजींनी तिकडे आता मला काय सांगितलं माहिती आहे का, गुरुजी आता मला म्हटले की परत तीच भविष्यवाणी केली का गुरुजींनी. त्यावरती आता मात्र इकडे सांगायला लागते ती म्हणजे मानिनी कसली भविष्यवाणी, काय बोलताय. यावरती ती म्हणते अगं गुरुजी म्हटले होते की नाही की त्यांना आता काव्याच्या हातामध्ये बाळ दिसते, पण बाळ हातात दिसलं तरी ते बाळ काव्याचं आहे की नाही आहे हे मात्र काही गुरुजी सांगत नाही आहेत. म्हणजे गुरुजी असं का वागतायत ग, मला काही कळतच नाही आहे. आणि त्यावरती मानिनी म्हणते हे बघ, मला नाही या सगळ्यामध्ये काही बोलायचं नाही आहे, उगाचच विषय आता भरकटत घ्यायचा नाही आहे आणि आता आपण हा विषय इथेच थांबवूया. यावरती ती म्हणते ठीक आहे, म्हणजे माझं असं काही म्हणणं नाही आहे विषय वाढवण्याचं, पण आता मला उगाचच अपसपलं वाटलं, तू आपली दोन्ही सुनांची काळजी घे. असं म्हणत वसू आता सारखं हे बंबार्डिंग करत आहे जेणेकरून मानिनी अस्वस्थ व्हावी, ती आता काहीतरी चुकीचं पाऊल उचलावी. असं इकडे आता नंदिनी सांगत आहे की आपल्याला दोघींना उद्या चेकअपसाठी जायचं आहे काव्या. आणि यावरती पार्थ म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला दोघींना सुद्धा आता सोडेन. आणि यावरती नंदिनी सांगायला लागते नाही काही गरज नाही आहे, आम्ही दोघी जणी जाऊ की. आणि यावरती पार्थ म्हणतो नको, असं काही नाही करायची गरज आहे, मी येतो ना, मला उद्या तसाही वेळ आहे. आता कसं आहे ती असिस्टंट आली असल्या कारणाने मला या सगळ्यामध्ये थोडाफार मोकळा वेळ मिळेलच की, आणि त्यासाठी मी आता येणार आहे. आणि यावरती मग आता नंदिनी सांगायला लागते काव्य बघितलंच, उगाचच त्या मुलीवरती काल चिडली होतीस तू, काही कारण नव्हतं, बघितलंस ना, तिच्याचमुळे खरं तर तुम्हाला दोघांना आता वेळ मिळणार आहे. नाहीतर आता रम्याच्या नसण्यामुळे पार्थवरती कामाचा लोड खूप वाढलेला होता आणि त्याच कारणासाठी तुझी चिडचिड होत होती ना. त्यावरती काव्य म्हणते ताई तू म्हणजे अशी आहेस ना, वाईटातून चांगलं कसं शोधावं हे तुला माहिती.
ठीक आहे, उद्या आपण चेकअपसाठी जाऊया आणि त्यानंतर उद्या आपल्याला सोनोग्राफी सुद्धा आता डॉक्टरांनी करायला सांगितले. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत या दोघींची सोनोग्राफी झालेली नाहीये, त्यामुळे आता मात्र या दोघींना म्हणजे नंदिनीला जुळं मूल होणार आहे याची कल्पना यांना अजूनपर्यंत आलेली नाहीये. ते खरं तर उद्या पहिली सोनोग्राफी होणार असते आणि या सोनोग्राफीमध्ये नंदिनीच्या पोटामध्ये 2 बाळ वाढतायत असं मात्र डॉक्टरांना दिसणार असतं. पण ते कळण्याच्या आधीच एक महाभयंकर घटना सुद्धा घडणार असते. मग आता नंदिनी सांगायला लागते, ठीक आहे, तू आत्ता आज आराम कर, उद्या आपण दोघी जणी जाऊया असं म्हणत काव्य आता तिच्या रूममध्ये आराम करायला. आणि ज्या वेळेला काव्य आता रूममध्ये आराम करते ती बेडच्या मात्र आता एका टोकाला झोपलेली आहे. आणि आता बेडच्या एका टोकाला झोपल्या कारणाने ती आता ज्या वेळेला खुशी होते आणि त्याच वेळेला अगदी बेडच्या एका टोकाला येते. आणि ज्या वेळेला ती बेडच्या एका टोकावरती येते आणि अचानकपणे आता ती पलटी मारायला जाते. ज्या वेळेला ती आता पलटी मारण्यासाठी उलटी होते आणि त्याच वेळेला ती आता बेडवरून खाली पडते. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि अचानकपणे काव्य आता पोटावरती खाली पडल्या कारणाने घरात एकच गोंधळ झालाय. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने रात्री सगळ्यांना जाग आलेली आहे आणि सगळेजण एका झटक्यात उठून बसलेले आहेत. काय झालं असं म्हणत सगळेच जण तिकडे आता आलेले आहेत. आणि त्याच वेळेला काव्य आता ओरडून तिला आता खूप त्रास होतोय. काव्याला या सगळ्यामध्ये खूप पेन्स होत आहेत आणि काव्य मात्र ओरडत आहे. आणि हे सगळं होत असताना तिला आता पार्थ तिकडे हॉस्पिटलमध्ये आणत आहे. ज्या वेळेला काव्याला पार्थने हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. नंदिनी सुद्धा हा आवाज ऐकून तिच्या मागे धावत आले. काय झालंय असं म्हणत नंदिनी आता मात्र विचारत असताना पार्थ तिला सांगायला लागतो, काही कळायला मार्ग नाहीये, अचानकपणे रात्री तोल गेला आणि ती उलटी पोटावरती पडले. पण काव्याच्या वेदना बघून नंदिनीला गरगरायला लागतं आणि नंदिनीला चक्कर यायला लागते. मग आता जीवा तिला सावरतो. पार्थ सांगतो, काळजी करू नकोस जीवा, तू नंदिनीची काळजी घे. आता काव्याला ऍडमिट केलेलं. प्रेक्षकांनो, काव्याला डॉक्टरांनी आतमध्ये घेतलेलं आहे आणि तिच्यावरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे. पण आता नक्की काय घडले हे मात्र डॉक्टर आता काही सांगायला मागत नाहीयेत. आणि त्याच वेळेला काव्याला आता मात्र डॉक्टरांनी ट्रीटमेंट केले. काव्याला शुद्ध आलेली आहे आणि त्याच वेळेला पार्थ तिच्या बाजूला आहे आणि काव्या सांगते, ठीक आहे ना, माझ्या बाळाला काही झालेलं नाहीये ना. आणि यावरती मग आता पार्थ सांगतो, नाही, सगळं काही ठीक आहे, फक्त आता तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे. यावरती ती म्हणते, नक्की सांगते ना तुम्ही, माझ्या बाळाला काही झालेलं नाहीये ना. आणि त्यावरती तो आता त्याचा चेहरा उदास बघून तिच्या आता काळजामध्ये एकदम चर्र झालेला आहे आणि ती आता पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करते, काय झालंय पार्थ, तुम्ही आता माझ्याशी काही खोटं बोलत तर नाहीयेत ना. पार्थ सांगतो, नाही. त्यावरती ती म्हणते, नाही, मला आता नंदिनी ताईसोबत बोलायचं आहे, तुम्ही तिला बोलवून घ्या. तिच्यासोबत मी ज्या वेळेला बोलेन ना त्याच वेळेला मला आता खरं काय ते कळेल असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, तू चिंता करू नकोस, मी आता तुझ्या नंदिनी ताईला बोलवतो असं म्हटल्यावरती मग इकडे नंदिनी आलेली आहे. आणि नंदिनी मात्र आता सांगत आहे, हे बघ काव्या, तू बिलकुल काळजी करू नको, बाळ आणि तुम्ही दोघं जण सुद्धा आता सुखरूप आहात. पण घडलेली घटना मात्र काहीतरी वेगळीच असते. काव्याला कुणीच काही सांगायला मागत नाहीये, पण काव्यासोबत जो काही प्रकार घडलाय तो मात्र महाभयंकर आहे. कारण त्याच वेळेला आपण पाहिलं की नंदिनीला चक्कर आलेली असते आणि नंदिनीला सुद्धा आता डॉक्टरांनी चेक केलेलं असतं. ज्या वेळेला नंदिनीला डॉक्टरांनी चेक केले आणि त्याच वेळेला नंदिनीला ट्विन्स असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. आणि इकडे काव्या पडल्या कारणाने काव्याच्या मात्र आता म्हणजे काव्याला खूप मोठा एक नुकसान झालेलं असतं, जे नुकसान कधीही आयुष्यात भरून निघणार नसतं. पण त्यामुळे तिची मानसिक स्थिती आता मात्र खूपच महाभयंकर आहे, हे ज्या वेळेला डॉक्टरांनी पार्थला सांगितलंय. आणि त्याच वेळेला तिच्यासाठी हा मोठा निर्णय घेतलेला असतो, सध्या तरी तिला काही न सांगता आपलं एक बाळ तिला देण्याचा. प्रेक्षकांनो, पण आता काव्यापासून हे सत्य लपवून ठेवण्यात आलेलं आहे आणि पार्थ तिला सांगतोय, काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये असं ज्या वेळेला पार्थ आता तिला सांगत आहे तेव्हा तिचा त्याच्यावरती विश्वास बसलाय. पण इथूनच प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आता मात्र टर्निंग पॉइंट येताना आपल्याला दिसणार आहे, ज्या वेळेला काव्याला या सगळ्या सत्याचा उलगडा होणार आणि त्यावेळेला काव्याला मात्र आता खूप त्रास होणार आहे. आणि आता या सगळ्यामध्ये नंदिनी आपलं एक बाळ तर काव्याला देण्याचा
पूर्णपणे पण करून बसलेली असली तरी सुद्धा जे नियती त्यांच्यासमोर वाढून ठेवणार आहे ते मात्र वेगळंच आहे। नियती या सगळ्यामध्ये दोघींच्या सोबत आता खेळ खेळणार आहे आणि हा खेळ नियती काय खेळणार किंवा या सगळ्यामध्ये नियती आता मात्र दोघींच्याच बाबतीत कशा पद्धतीने अन्याय करणार आहे येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे। असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब